आज बनवूया एकदम कुरकुरीत कारलं. कारली आहे ना स्वच्छ धुवून पुसून अशी चिरून घेतलेली आहे. मध्ये टाकूया मीठ, हळद. इथं मी अर्धा लिंबू घेतलाय. हळद, मीठ आणि लिंबू पिळून मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स करायचं म्हणजे मीठ, हळद, लिंबू आहे ना सर्व कारल्याच्या फोडींना लागलं जातं. मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण आपण असं झाकून ठेवायचं 10 मिनिटं. कारल्याला बघा किती पाणी सुटलेलं आहे. आपण घट्ट पिळून घ्यायचं. लाल तिखट घेतलेलं आहे. मीठ टाकायचं. मीठ जास्त नाही टाकायचं. आता कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं आपण. आलं लसूण पेस्ट, चमचे बेसन. आता आहे ना 2 चमचे बेसन टाकून छान मिक्स करून घेऊया सर्व. हे कारलं मिक्स करून घेतलेलं आहे. फ्राय करून घेऊया. थोडं थोडं टाकायचं. बघा सर्व कारले आहे ना आपल्या इथं फ्राय करून झालेलं आहे. हे झालेलं कारलं आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. किती सुंदर रंग आलेला आहे ना कारल्याला. असंच खाऊशी वाटतंय, इतकं छान दिसतंय हे. छान मस्त कुरकुरीत फ्राय करून घेतलेलं कारलं हे प्लेटमध्ये काढून तयार आहे. कुरकुरीत कारलं.